अयोध्येमध्ये रामलल्ला मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत। अयोध्येत रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या दिशेने मार्गस्थही झाली आहे। राम मंदिर सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून। अयोध्येत रामलल्ला मंदिरात प्रवेश करणार। श्रीरामाची मूर्ती मंदिराच्या दिशेने मार्गस्थ। राम मंदिर सोहळ्याचं काउंटडाऊन सुरू। अयोध्येत रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली। साधू संत आणि रामलल्लाच्या भक्त मूर्तीसोबत मंदिराच्या दिशेने चालतायत। येत्या 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराचं लोकार्पण आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही होणार आहे। त्यामुळे देशभरातलं वातावरण राममय झालंय। त्यातच आजपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं अनुष्ठान देखील सुरू झालंय। मेरा नाम है स्वप्निल, हम है नागपुर से यवतमाल। ये शुभ अवसर तो है ही, साथ के साथ 492 वर्ष का सनातन संस्कृति का हमारा ये पल खत्म हो रहा है। आनंद के क्षण है, ये परम आनंद का क्षण है। आनंद के अश्रु आ रहे हैं आँख से और गुजबम सी आ रही है। अब देखते हैं, सब संपूर्ण भारतवर्ष ही नहीं पूरा दुनिया अभी इस पल का इंतजार में थे। जय श्री राम, जय श्री राम। त्याआधी अयोध्येत प्रभू रामाच्या सांकेतिक मूर्तीचं राम मंदिरात भ्रमण करण्यात आलं। 10 किलोच्या चांदीच्या मूर्तीवर सोपस्कार करण्यात आले आणि नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। नवीन मूर्तीचं वजन 200 किलोच्या जवळपास असल्यामुळे ही सांकेतिक मूर्ती बनवण्यात आली आहे। राम जन्मभूमी सोहळ्याला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि आपण जर बघू शकतो तर अयोध्या नगरी जी आहे त्या ठिकाणी वेगळ्या राज्यातून वेगळ्या ठिकाणाहून जे रथयात्रा येत आहेत त्या यायला आता सुरुवात झालेली आहे। आपण सगळे शरयू नदीचं पाणी घेऊन चाललेले आहेत। संपूर्ण मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ते तीर्थक्षेत्र जे आहे ते पवित्र करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी केला जातोय। राम मंदिरातल्या गर्भगृहाची दृश्यही समोर आली। याच ठिकाणी प्रभू रामांची मूर्ती विराजमान होणार असून गर्भगृहाची पूजाही संपन्न झाली आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी याच ठिकाणी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट वतीनं आज अयोध्येत जलकलश यात्रा काढण्यात आली। शरयू नदीचं पाणी घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली। पुढचे 4 दिवस राम मंदिरात मुख्य मूर्तीचं भ्रमण केलं जाईल आणि यानंतर तीर्थपूजन आणि होम हवनाचा विधी पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 तारखेला रात्री अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे। 22 तारखेला पंतप्रधान मोदी शरयू नदीत स्नान करतील। शरयू नदी ते राम मंदिर जलकलश घेऊन मोदी चालत जाणार आहेत। मोदी जवळपास 1.5 किलोमीटर चालणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सध्या अयोध्या भव्य दिव्य राम मंदिर सोहळ्याच्या तयारीत गढून गेली आहे। अयोध्या नव्या नवलाईनं झळाळून निघाली आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा उत्साह दुणावल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।